नमस्कार मित्रहो, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण एका नवीन कलाकारांना भेटणार आहेत. एक नवीन स्टोरी, एक त्या व्यक्तीची एक नवीन जर्नी आज आपण पाहणार आहोत. आज ते नवीन कलाकार अर्थातच लावणी सम्राज्ञी, त्याचबरोबर DJ ऑर्केस्ट्रा जास्त लेवलवरती त्यांनी शो केलेले आहेत व महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध नाव आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मयुरी मुंबईकर. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. नक्कीच. तर चर्चेला सुरुवात करण्याच्या अगोदर मी जेवढे तुमचे रील्स बघितल्यात त्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट एक लावणी कलाकार आहात. तर तुम्ही DJ शो याकडे कसे वळालात? DJ शो आणि लावणी ऑर्केस्ट्रा बॅनरला मी दोन्हीही करते. DJ शो जसा सेपरेट असतो आपला आणि ऑर्केस्ट्रा बॅनरला दोन्हीही चालतात, वेस्टर्न प्लस लावणी. तर लावणी म्हणजे आत्ता लोकांना एवढा आवडीचा विषय राहिला आहे असं वाटत नाही आहे लोकांच्या. असं का वाटतंय तुम्हाला? जर एखादी मुलगी लावणी प्रेझेंट करते तर तिच्या लावणीला काही वन्स मोर प्रतिसाद किंवा काही वावनेस असा प्रकार येत नाही. बर. ती येते, आपली लावणी प्रेझेंट करते आणि जाते. त्यानंतर जर एखादी वेस्टर्न मुलगी आहे, वेस्टर्न सॉन्गला प्रेझेंटेशन देते तर त्या गोष्टीला भरभरून वन्स मोर येतोय. बर. हे बऱ्यापैकी बघायला मिळतं. मग जे वन्स मोर आहेत ते पब्लिकमधून येतं. पब्लिकला लावणी कमी आणि वेस्टर्न जास्त आवडतं, हे त्यातून आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे हा DJ शो कशाचा प्रकार आहे मग? DJ शो फ्रीलाईन सारखंच आहे. म्हणजे त्यात एक लावणी प्रेझेंट होणार, बर. एकच लावणी प्रेझेंट होणार. त्यानंतर पब्लिकला लावणी नकोच, सगळी वेस्टर्न गाणी हवी आहेत. हे मंडळांकडचं पण म्हणणं असतं की मॅडम उडती गाणी घ्या, वेस्टर्न सॉन्ग घ्या, लावणी नको, पब्लिक बोर होईल, हे मंडळांकडनं. आणि मग महाराष्ट्राचा बिहार झाला हे सुद्धा पब्लिकमधनंच. हां, त्या मुद्द्याकडे आपण येणारच आहोत आता. की माझा तुलाही प्रश्न आहे, तुम्हालाही प्रश्न आहे माझा, की महाराष्ट्राचा बिहार होतोय का? एक्झॅक्टली होतोच आहे. पण जर एखादी व्यक्ती प्रॉपर लावणी करत असेल ना तर ते पब्लिकला नको आहे. म्हणजे कलाकार आपली कला सादर करतोय, ते कला बघत नाहीत, ती काय इशारे काय करते, ती पब्लिक कशी खेळवते, ती आणि काय काय म्हणजे लोकांना कशा पद्धतीने खुणावते, किंवा कोणाची टोपी घे, कोणाचा चष्मा घे, हे जे वल्गर प्रकार चालतात स्टेजला, हे जास्त आजकालच्या लोकांना, आजकालच्या पिढीला आवडतं. मग जर स्टेजला हे घडलं नाही तर तिला वन्स मोरच येत नाही. फॉर एक्झाम्पल लावणीला हे सगळं करत नाहीत मुली, प्रॉपर अदाकारी देतात. चापून चुपून नेसलेली साडी आणि अदाकारी प्लस डान्स, हे वेस्टर्नमध्ये नसतं. पण वेस्टर्नला टोटली बदनाम करून सोडलं आहे मुलींनी आत्ताच्या. वेस्टर्न मी तर म्हणते त्या डान्सरच नाहीत, डान्स करणारच नाहीत. त्या पब्लिकला खेळवणार, इशारे करणार आणि वल्गर स्टेप, ह्याला तर डान्स म्हणतात. वेस्टर्न जो हा प्रकार आहे ना, हा व्यवस्थित पद्धतीने जर प्रेझेंट केला ॲज अ डान्स तर तो खूप आवडेल लोकांना. बर. लावणी तेवढी आवडत नाही आजकाल लोकांना, ते नको म्हणतात डायरेक्ट. म्हणजे पब्लिकची डिमांड बदलली आहे. पब्लिकची डिमांड बदलली, थिंकिंग बदलली आहे. पब्लिकमधून सारखं ऐकायला येतं की लावणी नको, वेस्टर्न घ्या मॅडम, उडती गाणी घ्या मॅडम. आयोजकांचं म्हणणं आहे का पब्लिकचं म्हणणं आहे? एक्झॅक्टली दोघांचंही. जर पब्लिक शांत बसली आहे तर आयोजक म्हणायला येतात मॅडम कार्यक्रम खूप थंड चाललाय, खूप स्लो चाललाय, जरा उडती गाणी होऊ द्या, जलवा पाहिजे, काय जलवा दाखवा जरा मॅडम, असं येतं आयोजकांकडनं. मग ऑब्व्हियसली आपण त्यांच्याकडनं पैसे घेतलेले असतात कार्यक्रमाच्यासाठी, तर त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडावाच लागतो. पण मी म्हणते जर पब्लिकने लावणीला जरी तेवढं वाव दिला ना तर नक्कीच सगळ्यांना लावणी आवडेल. नाही, खरंच आहे. कारण लावणीमध्ये क्वालिटी आहे, पहिल्यापासून आहे, आपण ती जपलेली आहे. परंतु हल्ली या 5-6 वर्षामध्ये फार वेगळंच रूपच आलेलं आहे त्या लावणीला. DJ शो मध्येच कन्वर्ट करून टाकली लावणी. DJ शो मध्ये कन्वर्ट केली. ऍक्च्युली लावणी DJ वर नसतेच, ती असायला पाहिजे तर लाईव्हला. हा, लाईव्ह, त्या लावणीची मजा. खरं आहे. डीजेला लावणी नकोच. अदाकारी आणि इशारे यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. इशारे म्हणजे पब्लिकला, आत्ताच्या पब्लिकला जे हवे आहेत इशारे, ते जरा वेगळ्या इंटेन्शनचे, अश्लीलतेचे, लावणीमध्ये ते करता येत नाही. आणि एखादी ओरिजिनल लावणी कलाकार ते करणार सुद्धा नाही. लावणीमध्ये दिसेल ती अदाकारी, ती वेगळी, नाजूक, साजूक, चोपून चापून नेसलेली साडी,
ह्याला लावणी म्हणतात. पायात घुंगरू. मी लावणी पण केली आहे, वेस्टर्न पण केलं आहे, पण पब्लिकला लावणी नकोच. मॅडम तुम्ही वेस्टर्न छान करता, वेस्टर्नला उतरा, वेस्टर्न करा, मग त्या गाण्याला वन्स मोर. तर कार्यकर्त्यांना तो कार्यक्रम आवडला असं समोरून रिप्लाय येतो. आता आपण इशाऱ्यावरती आलोयच, तर मग ह्या अशा इशाऱ्यांमुळं अश्लीलता पसरत चालली आहे असं वाटत नाही? पसरतच चाललेली आहे, पण ते ह्या सगळ्या गोष्टींसाठी मुलींनी थांबवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मुली म्हणजे कोण? कलाकार मुली ज्या स्टेज शो बरं. करतात, जर त्यांनी हे थांबवलं तर नक्कीच पब्लिकला लावणी हा प्रकार पण आवडेल आणि प्रॉपर डान्स पण आवडेल, इशारे जर थांबवलेत तर. कारण मी हल्ली पाहिले, पार तुम्ही पब्लिकमध्ये जाता, पब्लिकमध्ये हां. जाऊन आतमध्ये डान्स करता, हां. संबंधित असतात, बरोबर. परत चष्मा घालता, टोपी घालता, हां. परत एक 10-12 वर्षाच्या मुलाला स्टेजवरती बोलवून तुम्ही ते गालाचे पप्पे वगैरे घेता. तसला प्रकार तर मी आजपर्यंत केला नाही. हां. हा स्टेजच्या खाली नक्कीच गेले, पण महिलांमध्ये. खरंच महिला येतात का असा शो बघायला? हो, भरपूर प्रमाणात येतात, पण त्यांना तो कार्यक्रम कितपत आवडला हे नक्की नाही सांगू शकत. जर एखादं गाणं चांगलं त्यांच्या लेवलचं वाजलं, त्यांचा जर रिस्पॉन्स आला, तर महिलांना कार्यक्रम आवडतोय अच्छा, असं म्हणणं आहे. असं म्हटलं जातं. जर मुलांचा जास्त आक्रोश आहे, ओरडायचा जास्त आवाज आहे, तर पुरुषांना जास्त कार्यक्रम आवडला. पण गाणी त्यांच्या लेवलची होतात, मग महिलांच्या लेवलची नाही. मग बऱ्यापैकी कुठल्या कुठल्या कार्यक्रमात तर लेडीज उठून पण जातात. बरोबर. हां, मग तर त्यांना कार्यक्रम आवडतच नाही. सध्या चाललेली अश्लीलता थांबायला पाहिजे का? आणि हो, त्यासाठी नक्कीच. तुम्ही काय कराल? मी तर सगळ्यांना हेच सांगेल आणि मी स्वतः पण हे करेल इथून पुढे, की स्टेजला प्रॉपर डान्स द्या, अश्लीलता थांबवा, इशारे वगैरे करू नका आणि प्रॉपर डान्स लेवल द्या. जी मुलगी डान्स करत नाही किंवा फक्त इशारे किंवा वल्गर चाळे करतं, तिने स्वतःला डान्सर म्हणूच नाही. एखादं वेस्टर्न सॉन्ग वाजते किंवा लावणी वाजते, एक्सेट्रा एक्सेट्रा, तुम्ही डान्स दाखवा. 15 मिनटं स्टेजवर उभ्या आहेत, पब्लिकला इशारे करतायत, हे घे ते घे, हे दे ते दे, जे देवाणघेवाण चालली आहे खालून वरती, ते सगळी थांबली पाहिजे. बर. वरती पहिले चष्मा यायचा, हा. मग टोपी यायची, आता छोटी मुलं येतात, हो. हे सगळं थांबलं पाहिजे. काही दिवसानं मोठी माणसं पण येतील वरती. एक्झॅक्टली, काही दिवसांनी तेच. मोठी मुलं पण येतील, मग त्यांची पण डिमांड तेच. जसं छोट्या मुलांना गालावर पप्पी, ते पण काही दिवसांनी बोलतील, हो आम्हाला पण द्या. आम्हाला पण द्या. हे सगळं पसरत चाललंय. एक करते म्हणून तिच्या पाठीमागे आणि दुसरी करते. तमाम महाराष्ट्रामध्ये जे DJ शो आर्टिस्ट आहेत, त्यांचा पप्पी वाटपाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे, असं तरी म्हणायला काय अडचण नाही आहे. होय होय. प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक कलाकार जे आता जे DJ शो करतात, मर्यादा ओलांडतायत का ते? हो, एखाद्या व्यक्तीला जर फेमस व्हायचं आहे तर ती मर्यादा ओलांडतेच. ती मुलगी तशा पद्धतीचा डान्स करते, अशा पद्धतीचं पिनअप करते किंवा अशा पद्धतीने पब्लिक खेळवते. डान्स कमी, पब्लिक जास्त खेळवते, मग मीही ते करावं म्हणजे मीही फेमस होईल, ही थिंकिंग होत चालली आत्ताच्या मुलींची. बर. आत्ताच एक महाराष्ट्रात प्रकरण घडलं, नाव नाही घेणार मी, येस. ज्यांनी ब्लाऊजचे बटन वगैरे काढण्यात आले हां, तिथं. हां. तर याबद्दल तू काय सांगशील? माझ्या मते तो तर नेक्स्ट लेवलचा घाणेरडेपणा होता स्टेजला. जे त्यांनी केलंय, नाव नाही घ्यायचं कुणाचं मला, नाही. पण जे त्यांनी केलंय ना, ते नको करायला हवं होतं. नाही, जे तिने केले त्याच्या अगोदर खूप जणांनी केलेलं खूप आहे. जणांनी केलंय, मग तीच थिंकिंग ना, तिने केलंय ती फेमस झाली म्हणून मी करेल तर मीही फेमस होईल, हे विचार समोरच्या व्यक्तीची. बर. मग ह्याला डान्स कशाला म्हणायचा? ह्याला बार डान्सर घोषित करा, कारण तिथेही असेच कपडे घालून हे करतात, ओपन सगळं. मग तुम्ही हे करू नका ना स्टेजला. नाव कमवायचं आहे तर चांगल्या पद्धतीने कमवा. डान्स म्हणजे कला नाही राहिली आता. बर. कोणी समजत नाही की समोरची व्यक्ती कला प्रेझेंट करते, तो याच इंटेन्शनने बघतो की ही जी येते कलाकार समोरची प्रेझेंट करायला डान्स, कुठल्या लेवलला जाऊ शकते आणि काय इशारे करू शकते, बरोबर. तोच त्या नजरेनं बघणार. तिने डान्स केला तर त्याला आवडणार नाही, कारण तिने ते करून दाखवलंय, स्टेजला करून दाखवलं म्हणून त्याचे एक्सपेक्टेशन वाढले समोरच्याचे. बरोबर आहे, इशारे केल्यामुळे. इशारे केल्यामुळे त्याला तरीच वाटतं की मला आय कॉन्टॅक्ट देते आणि मला बघून हिने असं केलंय. बरोबर आहे. मग तिचे एकदा नाही, दोनदा नाही, 3-3, 4दा वंचमोर होतात. व्हिडिओ पब्लिकमधनं व्हायरल होतात. व्हिडिओ व्हायरल झाला की तिला वाटलं झाली मी व्हायरल. ही थिंकिंग आहे आत्ताच्या कलाकार मुलींची. हे जे स्टेजवर इशाऱ्यांचा कार्यक्रम चालतो, कार्यक्रम संपतो, कार्यक्रम संपल्याच्या नंतर देखील असं ऐकण्यात आलंय
काही ठिकाणी थोडंफार बघण्यात पण आले, असं ऐकण्यात आले की आफ्टर शो तुम्हाला थांबायला सांगितलं जातं की आमच्यासाठी आमचा पर्सनल शो करायचा आहे, तुम्ही आलात रात्री थांबा आमच्याकडे. ते काय कन्सेप्ट काय ती? हा अनुभव पण खूप आलाय मला. हां. मॅडम, कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही थांबाल का, थोडा वेळ टाइम स्पेंड होईल का, बर. असे बऱ्यापैकी आयोजकाचं म्हणणं आलंय. कारण एक मुलगी जर ती त्या पद्धतीचं करते ना, घाणेरडेपणा लेवल जो स्टेजला दाखवला गेलाय, तर सगळ्याच डान्सर मुलींना त्याच लेवलचं बघितलं जातं एका मुलीमुळे. म्हणजे ती करते तर मॅडम तुम्ही पण करत असाल, मग तुम्ही तुमचा थोडा टाईम द्याल का, तुम्ही थांबाल का, किंवा फार्म हाऊस पार्टी कराल का, असं बऱ्यापैकी विचारलं जातं. ते विचारायला लाजत पण नाहीत आणि घाबरत पण नाहीत, कारण ते सगळ्या कलाकार मुलींना एक लेवलच समजतात. तसा काय अनुभव खूप एखादा सांगा ना अनुभव. खूप आहेत असे. काय कुठले किस्से सांगायचे? नाही, हे जे फोन करणारे बऱ्यापैकी आयोजक मंडळीच हां. असतात का? आयोजक म्हटले तरी चालेल, किंवा शो बघायला आलेले बऱ्यापैकी आजूबाजूच्या ठिकाणचे जे असतात मंडळांची लोक. आता एखाद्या ठिकाणी पुण्यात शो आहे, तर पुण्याच्या आजूबाजूचे लोक येतातच बघायला, की नेक्स्ट टाइम आपल्याला जर कार्यक्रम ठेवायचा असेल तर चला त्या व्यक्तीचा कार्यक्रम तिथे होतोय तर आपण बघून यावं कसं करता येईल प्रेझेंटेशन. मग कॉन्टॅक्ट शेअर होतात, किंवा इन्स्टाला बुकिंग नंबर असतो, मॅडम मग तुम्ही फार्म हाऊस पार्टी करता का, प्रायव्हेट शोज करता का, असे प्रश्न विचारले जातात. मला तरी वाटतं की ऑलमोस्ट सीझन संपल्यानंतर बऱ्यापैकी मुली हेच करतात. हे मी म्हटलं होतं, आता पावसाळा सुरू झालाय, हो. सीझन संपले तुम्हा Season लोकांचे, संपलाय, पण ह्यांचे शो चालू आहे. तेच म्हणणार होतं, हे सुरू आहेत शो नेमके कुठं हो, म्हणजे काय आता नेमकं शोचं काय म्हणायचं आपण? हे फार्म हाऊस शोच म्हणायचे, बरं. जे चालतायत. म्हणजे 4-5 लोकांमध्ये, 4-5 लोकांमध्ये एक त्यांच्या फार्म हाऊसमध्ये हे डान्स करणार, डान्स, अश्लील इशारे, जे काही एक्सेट्रा एक्सेट्रा त्यांचं प्रायव्हेट जे चालतंय, हे सगळं होतंय. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे या गोष्टीला बऱ्यापैकी वाव आत्ताच्या मुली देत आहेत, फक्त थोड्या पैशांसाठी. तेच त्यांना, बाकी काही कारण नाही. त्यांना ऑफर तशी येत असेल ना, हां. की तुम्ही नाही म्हणा ना, नाही मी नाही करत, पण ती हो म्हणते, तिच्यासोबत आणि 4 मुली घेऊन जाते. अच्छा, हे असं ही साखळीच. मग हां, ही साखळी. ती 4 मुली घेऊन जाणार, कॉन्टॅक्ट शेअर होणार, मग तो जिला फोन केला तिला नाही फोन करायचा, दुसऱ्या वेळेस दुसरीला फोन करायचा, तू नवीन मुली घेऊन ये, मी तुला वाढवून पैसे देणार. मग तिला परत तसंच, तू दुसऱ्या मुली घेऊन ये, मी तुला पैसे वाढवून देणार. मग ही साखळी वाढत चालली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली मग या गोष्टीला देह विक्रीच म्हणावी लागेल ना. एक्झॅक्टली. आहे ना, म्हणजे प्रॉपर आपण असं म्हणू शकतो प्रश्न की तोच आहे की एका मुलीमुळे सगळ्या कलाकार मुलींना त्याच नजरेने बघतात. नाहीतर फोन कॉल आलेच नसते. बरोबर आहे. स्टेज बुकिंग नंबर टाकलेला असतो इन्स्टाला, स्टेज शो बुकिंग नंबर, त्यावरती असे कॉल्स येतात. कॉल आल्यानंतर आणि समोरच्या व्यक्तीसोबत बोलल्यानंतरच आपल्याला कळतं की कॉल कशासाठी आला होता. आणि हे बऱ्यापैकी चाललंय. सीझन संपलाय तरी शो चालू आहे त्यांची. कुठं सीझन म्हणजे बऱ्यापैकी शोज कुठे, मुंबईत चालतात का पुण्यात चालतात? नाही, पुण्या भागात जास्त चालतात. बर. हो, पुणे भागात जास्त प्रमाण आहे हो, घ्यायचं. हो. पुण्या भागात जास्त प्रमाण चालतं. रसिक कलाकार जरा जास्तच आहेत पुण्यामध्ये असं वाटतं. कलेचा म्हटलं तरी एकट्यामध्ये चालतं. आनंद घेणारे. हो हो. आयोजकांचे नक्की रोल काय असतो? रोल म्हणजे त्यांचा, सपोज आता मला एखाद्या शोसाठी कॉल आला, बरोबर, शोसाठी कॉल आला, ते बजेट विचारणार, तुमच्या ग्रुपमध्ये कलाकार मुली किती आहे विचारणार, तुमची टीम कशी आहे विचारणार, तुम्ही प्रवास कुठून कुठपर्यंत करणार, हा सगळा बजेट असतो. मग शोच्या ठिकाणी गेल्यानंतर कलाकारांचं नियोजन, जेवण वगैरे, स्टेजचं नियोजन, हे सगळं आयोजकाचं काम असतं बघणं. स्टेज बऱ्यापैकी आहे का, साऊंड सिस्टम, हे सगळं आयोजक बघतात. आपण कलाकार घेऊन जायचं, आपल्या डान्सचं प्रेझेंटेशन द्यायचं, हे सगळं आमचं काम. पूर्ण तुमचं काम तिथे गेल्यानंतर. मग हो. मग त्यात मेकअप रूम कशी आहे, बऱ्यापैकी मेकअप रूम नीट मिळत नाही, कलाकार त्याचं बघत सुद्धा नाही की मेकअप रूम कशी आहे. तुम्ही या, तुम्ही शोला आल्यात ना, तुम्ही शो करा. अरे पण मुली चेंजिंग कशा पद्धतीने करणार? बरोबर. सिंगल पडदा लावलेला असतो फक्त. प्रत्येकच ठिकाणी व्हॅनिटी प्रोव्हाइड होत नाही. प्रत्येक ठिकाणी नाही होत. स्टेजच्या पाठीमागे सिंगल पडदा लावलेला असतो. बरोबर. त्यात तुम्ही मेकअप रूममध्ये, ती तुमची ग्रीन रूम, तिथे तुम्ही बसा, मेकअप करा. लाईट लागला की सगळं आरपार दिसतं. मग त्यांना सांगावं लागतं, डबल पडदा करा, काहीतरी व्यवस्थित अरेंजमेंट करा. चेंजिंग असतं मुलींना, कोण लक्ष देणार सारखं सारखं? पब्लिकमधनं मुले मागे जातात. हे घडतं बऱ्यापैकी आमच्यासोबत. बरोबर आहे. सेफ्टी खूप
खूप बऱ्यापैकी बाळगावी लागते. आणि सुरक्षेचा पण प्रश्न असतो. सुरक्षेचा पण प्रश्न असतो. त्यात काही कार्यकर्ते सिरियस घेतात, काही कार्यकर्ते म्हणतात मॅडम ॲडजस्ट करा, मॅडम मॅनेज करा थोडं. 3 तास कसं मॅनेज करणार? चेंजिंग करते एखादी मुलगी, पाठीमागून कोण गेलं तर, व्हिडिओ शूट झाला तर, हो ते पण आहे. तुमचा तो शो 3 तास होईल तुमच्या गावामध्ये, इथे एखाद्या कलाकाराचं आयुष्य बरबाद होईल. बरोबर आहे. पूर्ण हे झालं तर ते हो. पब्लिश वगैरे झालं तर. तेच तर. पण ते त्यावेळी सिरियस घेत नाही, मॅडम आता नाही होऊ शकत अरेंजमेंट, तुम्ही ॲडजस्ट करा, तुम्ही मॅनेज करा, हे त्यांचं समोरून म्हणणं येतं. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात जेवढे शो चालतात यामध्ये भरपूर शो हे वादग्रस्त होत आहेत. याचं मुख्य कारण काय? का वादग्रस्त झाल्यामुळे फेमस होत असतं तुम्ही, असं काय आहे? तसं काही नाही, वादग्रस्त होणं गरजेचं नाही. पण जर समोरच्या कार्यकर्त्यांना शो आवडला नाही तर पब्लिक आक्रोश करतं, कार्यक्रम चांगला झाला नाही म्हणतं, कारण त्यांच्या पद्धतीनं कार्यक्रम प्रेझेंट करत नाही म्हणून त्यांच्या पद्धतीनं कार्यक्रम प्रेझेंट करावा लागतो. मग तुम्ही 2 लावणी मुली नेल्या असतील ना तर 4 तुम्ही वेस्टर्न मुली न्यावं लागतात. अच्छा. नाहीतर मग वाद निर्माण करतात, मग पेमेंटला इश्यू करतात. मॅडम आम्हाला कार्यक्रम आवडलाच नाही, आम्हाला जे पाहिजे तुम्ही ते दिलंच नाही. काय पाहिजे होतं म्हणायचं की तेच उडती गाणी, वेस्टर्न सॉंग्स, जास्त तुम्ही लावणी प्रेझेंट जर केली ना तर पब्लिकला कार्यक्रम बोर होतो. आम्हाला आवडला नाही मग आम्ही बांधन कमी देणार, असं करतात. मग कलाकारांचं पेमेंट कसं करायचं? मग त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रम प्रेझेंट करावा लागतो. पूर्ण त्यांच्या म्हणण्यानुसार. येस, त्यांच्या म्हणण्यानुसार. आयोजकाचीच डिमांड असते का कमी कपडे घालून या, जरा स्टेजवर जरा पब्लिक आकर्षित झाली पाहिजे वगैरे? नाही, असं आयोजकाचं म्हणणं नाही. आत्ताच्या मुलींनी काढलेला ट्रेंड आहे. उडती गाण्याला हाफ लावणी, हाफ नऊवारी, वेस्टर्नला लेहंग्यापर्यंत ठीक आहे. पण बऱ्यापैकी काही मुली बऱ्यापैकी खूप शॉर्ट्स पण वेअर करतात स्टेजला. शॉर्ट्स, हो बरोबर आहे. शॉर्ट ड्रेसेस पण वेअर करतात. वेस्टर्नला करतात. हा प्रकार मी कोल्हापूर साईडला जास्त बघितलाय. सगळ्यात जास्त डीजे शोचा जन्म तर मला वाटतं कोल्हापूर साईडनं झालेला आहे. असंही म्हणता येतं. पहिल्यांदा ते ट्रॉलीवरती शो चालायचे पूर्णपणे, आणि तिथून नंतर हा अखंड, मग तिथून सांगली, इस्लामपूर, असं ते करत इकडे ते पुण्यापर्यंत आलं. आणि आता तो इथला मुख्य होऊन आता मुंबईपर्यंत पण. मुंबईपर्यंत हो. तिकडे पब्लिकला आवडायला लागले काय? हो, तर आधी मुंबईमध्ये डीजे शो म्हणजे काय माहिती नव्हतं, पण आता नगरसेवक झालेत, काही कार्यकर्ते झालेत, कोणाचा बर्थडे असला स्टेज शो, डीजे शो. हे मागचे जे नगरसेवकाचे इलेक्शन्स होते त्यामध्ये शो भरपूर असतील ना? इलेक्शनला पण शो ठेवतात, इलेक्शनला पण कार्यक्रम ठेवतात. मग एखादा फेमस चेहरा बोलवायचा, मग त्या फेमस चेहऱ्याला बघायला किती गर्दी गोळा होते, किती पब्लिक येतं, याच्यावर त्यांचं समोरचं डिपेंड असतं. अच्छा. हां, एक विचारायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर डान्स करत असता, ठीक आहे, इशारे असतील, जे काही तुमचं घातलेले कपडे असतील, ज्यावेळेस पब्लिक जास्तीत जास्त शिट्ट्या मारते, जागावर उठून नाचायला लागते, अशा वेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना येत असतात? खुशी होत असते का काय नेमकं काय? हॅपीनेस तर येतोच की चला मी काहीतरी प्रेझेंट करते तर पब्लिकला आवडते. मी डान्स प्लस अदाकारी दोन्ही गोष्टी प्रेझेंट करते, ते पब्लिकला आवडतं. माझे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत ते सगळ्यांना आवडतं. पण बऱ्यापैकी मुलींना मी बघते आता, एक स्टेप झाली की आहेत उभ्याच पब्लिकला इशारे करत, 2 स्टेप झाल्या की आहेच उभ्या पब्लिकला इशारे करत. हे जास्त चाललंय, हे पब्लिकला आत्ता आवडते. आत्ताच्या पब्लिकला हे जास्त आवडते, इशारे. हां, गॅदरिंग वाटतं त्यांना, जास्त डान्स केला गॅदरिंग स्टाईल करते, स्कूल गॅदरिंग असं वाटतंय. त्यामुळे ह्यामुळं फार दर्जा घसरत चाललाय ना पूर्ण महाराष्ट्रात. कुठंतरी बलात्काराला तुम्ही जे ह्या पद्धतीचा जो डान्स चालवलाय तो जिम्मेदार आहे का? काय वाटतं? असेलच, कदाचित नाही, मी तर म्हणेल असेलच. कारण व्हिडिओ जे पडतात इन्स्टाला, पब्लिक जे बघतं ते कुठेतरी त्यांच्या मनामध्ये राहतं. एखादी मुलगी समोर त्याला दिसते, ती त्याला इशारे करते, त्याच्या नजरेत ती बसली आहे, इशारे करते म्हटल्यावर त्याला वाटते ती मला बघून इशारे करते. मग तो त्याची हाऊस कुठेतरी जाऊन मिटवतो. मग त्याला कोणी का भेटेना, मग त्याला लहान मुलगी दिसली तरी त्याला फरक पडत नाही. बरोबर आहे. ह्यांचं काम करून मोकळ्या होतात, इशारे करणं, आय कॉन्टॅक्ट करणं, हे करून मोकळ्या झाल्या. ह्यांना यांचे पैसे मिळतात स्टेज शोची. परंतु त्यामागे किती काय काय घडतं, खूप काही घडत चाललंय महाराष्ट्रामध्ये आता. कारण कसं आहे की यामुळं लोकांची जी काही भावना निर्माण होते, तरुण युवा पिढी पुढे आलेली असते तुमचा डान्स बघण्यासाठी, कोणी असते, तर मग अशा वेळेस ते नेमकं कशा पद्धतीनं, म्हणजे ते बाहेर कशा पद्धतीने येत असेल तरुणाईचं? कारण का मी आता बघितलंय काही मुलं अशी आहेत की ज्यांनी स्वतःच्या छातीवरती तुमच्यासारख्या कलाकारांचं त्यांनी चित्र काढले डायरेक्ट. हो. मग
तरुणाई नेमकी चालली कुठं आपली? आणि मग तरुणाई चालली का याला जिम्मेदार तुम्ही स्वतः आहात कुठेतरी? हे थोडक्यात अटॅचमेंट आहे तेवढ्यापुरतं, पण समोरच्या व्यक्तीला वाटतं की ती फक्त माझीच आहे, माझ्यासाठीच आहे, ती मला बघूनच डान्स करते. मग तो मॅडनेस वाढत चाललाय. त्याच्यामुळे ते टॅटूज, ह्याचं त्याचं नाव, फोटोज क्रिएट करणं बॉडीवरती, हे त्यातला प्रकार. मग की याबद्दल मी तुझा खूप मोठा फॅन आहे असं दाखवायचं. याबद्दल तरुणाईला काय सांगाल? तरुणाईला कमी, तरुणांना जास्त सांगेल की हे तेवढ्यापुरतं अटॅचमेंट आहे, ह्याला भाळी पडू नका. कारण या फील्डमधल्या मुली म्हणा किंवा कलाकार म्हणा, हे आपलं काम करायला स्टेजवर आलेत. हे तुमच्या पर्सनल प्रॉपर्टी नाही, जे तुम्ही बरोबर. समजताय किंवा त्यांना तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय की मी तुझा खूप मोठा फॅन आहे, म्हणून तुम्ही हे सगळं करताय, टॅटूज वगैरे काढणं, तिचं नाव गोंदणं, आणि काहीच होणार नाही. काही अजून आलेले अनुभव काही की ज्या पद्धतीनं कधी काही कोण शो झाल्याच्या नंतरचे, आफ्टर शो नंतरचे, की अडवली गाडी वगैरे अडवली, किंवा तुम्हाला काही फोन कॉल्स, काही मेसेजेस? नागपूर साईडच्या कार्यक्रमामध्ये असं घडलंय माझ्याबरोबर. कार्यक्रम आवडला नाही म्हणून त्यांना मानधन कमी द्यायचं होतं, आणि मानधन कमी द्यायचं होतं या मुद्द्यावर मी जे त्यांच्याशी बोलले आणि जे माझे पूर्ण पैसे काढून घेतलेत, त्यानंतर त्यांनी गाडी अडवायचा पण प्रयत्न केला. म्हणजे तुमचा कार्यक्रम झाल्यावर काही काही आयोजक पैसे पण देत नाहीत पूर्ण? देत नाहीत म्हणजे देतात तसं, पण जे ठरलं ते अमाऊंट नसतं. हां, त्यांच्याशी बहसबाजी करावं लागतं की एवढं आपलं ठरलेलं, एवढं तुम्हाला द्यावंच लागेल. कलाकारांचं पेमेंट असतं, आपल्यावर ट्रॅव्हलिंग असतं, पण ते काहीतरी कार्यक्रम आवडला नाही किंवा आमच्या म्हटल्यानुसार केला नाही, हे फेस नको करायला, म्हणून त्यांना जो कार्यक्रम आवडतो आपण तसा प्रेझेंट करायचा, तर या गोष्टी फेस करावं लागत नाहीत. म्हणजे एकंदरीत जे काही चाललेलं आहे, आता खूप सारे व्हिडिओज बघा, त्याच्या सरळ बोललेलं आहे की महाराष्ट्रात सध्या नंगानाच चालू आहे. ज्याला जसं वाटते तसे ते कपडे अर्धवट घालतं, पूर्ण घालतं, जसे पाहिजे तसे इशारे करतं आणि महाराष्ट्रामध्ये आपलं नृत्य प्रदर्शित करता. मग कोणी त्याला लावणी नसली तरी लावणीचं स्वरूप देतं, बरोबर. कोणी म्हणते की लावणीचा प्रकार चेंज झालाय. हां, ऑब्व्हियसली शोसाठी बाईट बनवताना बऱ्यापैकी मुली लावणी सम्रादिनी लावतात. लावणी करतात का? वेस्टर्न करतात प्रॉपर, बरोबर. उडती गाणी करतात, पण बाईट बनवताना लावणी सम्राज्ञी. तुम्ही कलाकार लावा, अदाकारा लावा, डान्सर बोला, लावणी सम्राज्ञी लावतात स्वतःच्या मनानेच. पण आपण ॲक्च्युअलमध्ये लावणी सम्राज्ञी आहोत का? आपल्याला लावणी कळते का? आपण लावणी करतोय का स्टेजला? हे तरी बघायला पाहिजे. पण व्हायरल व्हायसाठी मुली काहीही करू शकतात, कुठल्याही लेवलला जाऊ शकतात. परत मी प्रश्न विचारतो की महाराष्ट्राचा बिहार होतोय का? मी तर म्हणते की महाराष्ट्राचा बिहार होतोय, पण या गोष्टीला कुठेतरी कलाकार मुली पण जिम्मेदार आहेत. जसं एखादी लावणी केल्यानंतर वन्स मोर येत नाही ना, तसं वेस्टर्न केल्यानंतरही वन्स मोर नाही आला पाहिजे. मग लावणीला पण वन्स मोर द्या आणि वेस्टर्नला पण वन्स मोर द्या. पण त्या वेस्टर्नला डान्स न ठेवता मुलींनी अश्लीलप्रमाणे प्रेझेंट केलेलं आहे. जसं इशारे करणं, अश्लीलता दाखवणं, ब्लाऊजच्या बटन्स ओपन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या वेस्टर्नमध्ये प्रेझेंट करतात, ज्या लावणीमध्ये नाही करता येत. मग पब्लिकला ते आवडतं. मग मॅडम तसा कार्यक्रम प्रेझेंट करा जसा हा मॅडमनी केला होता, असंही म्हटलं जातं. वेस्टर्न करताना बऱ्यापैकी मुली वेस्टर्न करतात, मीही वेस्टर्न करते, लावणी करते, पण डान्स हा प्रकार राहिला नाही आहे. अदाकारी आणि अश्लीलता ह्या दोनच गोष्टी दिसतात. त्यामुळे वेस्टर्न बदनाम होत चाललं आहे आणि पब्लिकमधनंच येतं की मग महाराष्ट्राचा बिहार होतो आहे. पण ॲक्च्युअलमध्ये पब्लिकला पण तेच हवं आहे. बरोबर. कारण लावणीला वन्समोर नाही, वेस्टर्नला वन्समोर का? मग दोन्ही कॅटेगरी तुम्ही सेम जपा ना. वेस्टर्नला पण वन्समोर द्या आणि लावणीला पण द्या, नाहीतर एकाही गोष्टीला वन्समोर देऊ नका, असं मी म्हणेल. नाहीतर कुठेतरी ही अश्लीलता थांबली पाहिजे. स्टेजवर बिलकुल असले चाडे झालेच पाहिजे ना यानंतर, असं मला तरी वाटतं. महाराष्ट्राचा बिहार होतोय याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? महाराष्ट्राचा बिहार होतोय याला सर्वस्वी जबाबदार मी तर म्हणेल नुसतं कलाकार मुली नाही, तर आयोजक पण तेवढेच जबाबदार आहेत आणि पब्लिक पण तेवढीच जबाबदार आहे. कारण जर नुसतं लावणी प्रेझेंट केली तर ते पब्लिकला आवडत नाही, वन्समोर येत नाही. आणि अश्लीलता दाखवून वेस्टर्न प्रेझेंट केलं तर ते पब्लिकलाही आवडतं, आयोजकालाही आवडतं. पण तिथे आयोजक म्हणत नाही की मॅडम हे करू नका किंवा हे स्टॉप करा, प्रॉपर लावणी द्या, हे नाहीच होत. म्हणजे जबाबदार तिघंही आहेत, दाखवणाऱ्या मुली, आयोजक आणि पब्लिक. बरोबर. आणि पब्लिकच प्रश्न करतं मग नंतर की महाराष्ट्राचा बिहार होतोय. हा प्रश्न पण पब्लिकमधनं येतो आम्हाला, पण आवडतं सुद्धा पब्लिकला तेच. मग तिघंही जबाबदार सारखेच आहेत, मला तरी असं वाटतं.
शोमध्ये जी अश्लीलता होते ती थांबणार कधी किंवा कुठे थांबणार? हे थांबवणं तर बघा पब्लिकच्या हातात आहे. पब्लिकने जर सपोर्ट केला किंवा मॅडम आम्हाला प्रॉपर शो हवा आहे, प्रॉपर डान्स हवा आहे, अश्लीलता नको, डिमांड डिमांड सगळ्यात इम्पॉर्टंट, आम्हाला डान्सचीच डिमांड आहे, आम्हाला डान्सच पाहिजे, तो पण प्रॉपर, अश्लीलता नको, हे तेव्हा थांबणार. पण पब्लिकलाच ते हवं असतं, मॅडम तुम्ही डान्स दाखवताय, डान्स नको आहे आम्हाला, थोडे इशारे वगैरे करा, पब्लिक खेळवा, हे पब्लिककडनं होतं आहे. मग आयोजकाला पण तेच आवडतं. मग हे वाढत चाललं आहे. मग मुली म्हणतात की अरे ह्याच्यामुळे आम्हाला फेम मिळतोय ना, मग हेच करायचं, मग हे कंटिन्यू ठेवायचं. मग एकीने केलं की मी दुसरी करते, दुसरीने केलं की तिसरी करते. का तर फेम हवा असतो, नाव हवं असतं, याच्यामुळे हे वाढत चाललं आहे. पण मला तर वाटतं की ही पब्लिकमधनं थांबेल. पब्लिकने बोलायला पाहिजे की DJ शो घेतला आहे, ऑर्केस्ट्रा घेतला आहे, बॅनर घेतला आहे, जो पण शो असेल आम्हाला प्रॉपर डान्स लागेल, त्यामध्ये अश्लीलता अजिबात नको आहे, तर हे थांबेल. आणि हे जर थांबलं तर ह्या गोष्टीला तुम्ही कलाकार म्हणून तुम्ही किती सपोर्ट माझा करा? पूर्ण सपोर्ट असेल. बिकॉज मी डान्स प्लस अदाकारी ह्या दोन्ही गोष्टी देते, तर मी पूर्णपणे सपोर्टिव्ह आहे या गोष्टीला. की मलाही असं वाटतं जसं स्टेजवरती अश्लीलता दाखवणं, ब्लाऊज बटन ओपन करणं, डोरी ओपन करणं, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. तुम्ही कलाकार आहात, डान्स दाखवा, कला दाखवा, तुम्ही कला दाखवा. तुम्ही डान्सर म्हणूच नका. मग जर तुम्ही हे करताय तर तुम्ही स्वतःला डान्सर म्हणू नका. आणि मग जर डान्सर म्हणताय तर व्यवस्थित कला प्रेझेंट करा. मी या गोष्टीला पूर्णपणे माझं मत असेल, सपोर्ट करेल की जर तू स्वतःला कलाकार म्हणतेस तर कला दाखव, डान्स प्रेझेंट कर. बरोबर. कारण आज जर एकाने ते केले 100% दुसरे तिच्या पायावर पाय ठेवणार. हेच ते चाललंय करणार. महाराष्ट्रात. हो, हो. तर गावामध्ये देवी देवतांच्या यात्रेनिमित्त, उत्सवानिमित्त तुम्हाला परफॉर्मन्स करण्यासाठी बोलवलं जातं. हो. कधी कधी महापुरुषांच्या जयंती देखील असतात, तिथेही बोलवलं जातं. मग मागे देवांचं मंदिर आहे आणि पुढं तुम्ही डान्स करताय, तो पण इशारे तुमचे ज्या ज्या प्रकारचे डान्स चालत आहेत. मग हे असं करताना वैयक्तिक तुम्हाला काही वाटत नाही का? वैयक्तिक खूप काही वाटतं, पण मला असं वाटतं मला वैयक्तिक वाटल्यापेक्षा आयोजकांना वाटायला हवं. आत्ता सीझनमध्ये मोस्टली यात्रे जत्रेचेच कार्यक्रम असतात, तर तिथपर्यंत ठीक आहे. पण महापुरुषांच्या जयंतीला पण शो ठेवतात. बर. आतून वाटतं असं कुठेतरी की नको करायला, पण आज मी नाही कार्यक्रम घेतला तर माझ्या जागी उद्या कोणतरी दुसरा कार्यक्रम घेईल. ते तर आहेच. शेवटी शो आहे किंवा अदर गोष्टींचा प्रश्न आहे, पैशाची गरज सगळ्यांनाच असते. आज मी नाही कार्यक्रम घेतला तर दुसरं कोणतरी घेईल, बरोबर की नाही? मग ते आयोजकांना कळायला पाहिजे की आपण कशानिमित्त कार्यक्रम ठेवतोय. यात्रे जत्रेनिमित्त, देवाच्या उरुसानिमित्त किंवा आणि कुठल्या गोष्टीनिमित्त तिथपर्यंत ठीक आहे. पण मला तरी वाटते महापुरुषांच्या जयंतीला कार्यक्रम नाही ठेवायला पाहिजे, किंवा ठेवला तरी पारंपरिक ठेवा. मग अश्लीलतेवाला किंवा DJ शो सारखा कार्यक्रम नाही ठेवायला पाहिजे. पण बऱ्यापैकी DJ शो सोडला तर बॅनर, लाईव्ह शो, ऑर्केस्ट्रा, हे जे ऑर्गनायझर आहेत, शो ठेवणारे किंवा कार्यक्रम देणारे आयोजक, हे बऱ्यापैकी मुलींना मंदिरच प्रोव्हाइड करतात चेंजिंग रूम म्हणून. ॲज अ बापरे. प्रॉपर चेंजिंग रूम नसतं त्यांच्याकडे, किंवा करून पण देत नाहीत. हे मंदिर आहे, समोर स्टेज आहे, त्यात तुम्हाला चेंजिंगला बसायचं आहे मंदिरमध्ये. हे खतरनाक कार्यक्रम आहे. मग हो, हे पण फेस केलं आहे खूप. म्हणजे कुठेतरी मसोबाचं मंदिर आहे, तिथं तुम्ही कपडे चेंज करायचे. कुठेतरी हनुमान मंदिर आहे पाठीमागं, चेंज करायचं. तिथं एखाद्या चेंज मुलीला करायचं. जमत नसेल मंदिरमध्ये जायसाठी तरी तिला जावं लागतं. मग त्यात तिची चुकी नाही ना. ती तर माफी मागून पाया पडून मंदिरमध्ये जाते, कारण ती तिचं काम करायला आलेली आहे. तिला दुसरं ऑप्शनच नाही चेंजिंगसाठी, आणि ठेवलं पण नाही मंडळांनी. ह्यात तिची चुकी नाही. म्हणजे कुठेतरी आयोजकांनी पण बघितलं पाहिजे. आयोजकांनी थोडं कार्यक्रम ठेवताय ना, तर सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थित लावायला पाहिजे. नाही व्हॅनिटी प्रोव्हाइड करू शकत, नका देऊ, पण चेंजिंग रूम अशी द्या, मुली सेफ असल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी प्रॉपर नियोजन लावा. मंदिर, सिंगल पडदा, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात. आणि खूप फेस केल्या या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये. म्हणजे एकंदरीत आयोजक याला जबाबदार आहेत आणि त्याचबरोबर पब्लिक देखील जबाबदार आहे. पब्लिक पण जबाबदार आहे. पब्लिकच्या डिमांडवरच आयोजक शो बोलवतात ठेवतात. आणि यांना सांगितलं जातं की अशा अशा पद्धतीनं डान्स करायचा आहे, ज्यामुळे पब्लिक शिट्ट्या वाजवल्या पाहिजे, नाचले पाहिजे, स्टेजपर्यंत आले पाहिजे. म्हणजे पब्लिकमध्ये शांतता राहिलीच नाही पाहिजे. त्यांना घेणं देणं नाही कुठल्याच गोष्टीचं. तुम्हाला कार्यक्रम करायला बोलवलंय, तुम्ही यायचं, तुमचं प्रेझेंटेशन द्यायचं.
पण तुम्ही चेंज कशा करणार, तुमचा मेकअप रूम कसा आहे, मंदिर आहे की काय आहे, हे आयोजक बघणार नाही. मॅडम घ्या ना समजावून, मॅडम थोडं ॲडजस्ट करा, मॅडम थोडं समजून घ्या. ह्या गोष्टी आम्हाला आयोजकांकडनं येतात. या गोष्टींवर काहीतरी आयोजकांनी निर्णय घ्यायला हवा किंवा थांबलं पाहिजे कुठेतरी. नाहीतर कार्यक्रमच देऊ नका ना. जर तुमचं बजेट कमी आहे, तुम्ही नाही करू शकत बाकीच्या गोष्टी अफोर्ड, तर कार्यक्रम ठेवू नका. शॉर्टकटमध्ये तुम्ही कमी बजेटमध्ये कार्यक्रम ठेवणार आणि मुलींना म्हणणार ओपनिंगमध्ये चेंजिंग करा. त्यांना करावंच लागतं, त्यांच्याकडे ऑप्शनच नाही. कार्यक्रम चालू असताना पाऊस येतो, कॉस्ट्युम भिजतात, सगळं काही होतं, त्यांना नाही फरक पडत. तुम्हाला आम्ही डान्स करायला बोलवले, तुम्ही कसंही तुमच्या पद्धतीने मॅनेज करा, पण समजून घ्या. हे समोरून उत्तर येतं आम्हाला. कुठंतरी आयोजक, पब्लिक हेच आपले धर्म बुडवायला निघालेले आहेत. यातनं हेच सिद्ध होतं, कारण त्यांनाच डान्स बघायचा आहे. आयोजकांना फक्त बोलवण्याचं माध्यम आहे, पब्लिकलाच डान्स बघायचा आहे, आणि ते पण देवी देवतांच्या यात्रेनिमित्तानं, महापुरुषांच्या यात्रेनिमित्तानं. हे कुठंतरी पब्लिक आणि आयोजक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं चुकतंय. यामुळे सर्वांनी सजग व्हा. जे कला करतायत ती कला दाखवण्यासाठी ते येत आहेत, आपण त्या कलेचा आनंद घेतला पाहिजे, ना की त्यांना वेगळी कला दाखवण्यासाठी बोलवलं गेलं पाहिजे. तर कुठेतरी विचार केला पाहिजे. जर आता एखाद्या गावामध्ये एखादा फेमस कलाकार बोलवला असेल, फेम चेहरा नावाजलेला, तर त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात. जेवण चांगल्या पद्धतीचं, स्टेज चांगल्या पद्धतीचा, आणि व्हॅनिटी, मेकअप रूम, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करतात. पण तेच एखादा बॅनर शोच्या कलाकारांना जर बोलवलं, तर यापैकी एकही गोष्ट ते आम्हाला व्यवस्थित प्रोव्हाइड करत नाही. कुठल्याच कलाकाराला नाही. जेवण नसतं, पाणी नसतं, चहा पण नसतो, हे कलाकारांसाठी प्रोव्हाइड केलं जात नाही. भेदभाव. एक फेम आहे, एक मोठा चेहरा आहे म्हणून त्यांना सगळं, इवन स्टेज तुम्ही जर बघाल ना, तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही यावर उभे पण राहू कशा शकताय. दगडाचं स्टेज, असं शेतामध्ये नांगरलेलं असतं ना, तशा पद्धतीचा स्टेज, दगडवरती आलेली झाडं, रोपटेवरती आलेली, काट्यांचं स्टेज, त्याच्यावर सिंगल एखादा कापड काहीतरी टाकलेलं, कुठे कुठे तर ते प्लास्टिकचा कापड असतो ना, ज्यावर पाय स्लिप होतो, तसं सुद्धा फेस करावं लागतं. अशा स्टेजवर पण ऑर्केस्ट्रा लेवलला स्टेज मिळतो. एक कलाकार म्हणून आम्हाला तिथे आमची कला प्रेझेंट करावीच लागते. ते विचार करत नाहीत का कसे डान्स करतील. पण त्या जागी जर एखादा फेम किंवा एखादी नावाजलेली व्यक्ती बोलवली, तर सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन लावलेलं असतं. स्टेजपासून तर त्यांना रिटर्न जाईपर्यंत, जेवणापर्यंतच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित. नाही, कलाकार कोणताही असो त्याला सुविधा देणं Exactly. गरजेचंच आहे. त्याच्या कलेचा आदर करणं देखील गरजेचंच आहे. हा भेदभाव होतो. मध्यंतरी बऱ्यापैकी लोकांनी हा प्रश्न उचलला होता बालगंधर्व साईडला, की बालगंधर्वमध्येच उचलला गेलेला, की कलाकार लोकांना का असं, म्हणजे डीजे शो असेल तर जास्त मानधन, जास्त चांगले फॅसिलिटीज, आणि तेच ऑर्केस्ट्रा असेल, लाईव्हचं शो असेल तर एकदम लो क्वालिटीचं सगळं काही, काहीच व्यवस्थित प्रोव्हाइड नाही. हा भेदभाव लेवल दिसायला मिळतं आयोजकांकडनं. मग जर फेम बोलवलं तर त्यांना चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड. तो कलाकार नाही का? बरोबर आहे. कलाकार कलाकार असतो ना. मग कलाकारांमध्ये भेदभाव कोण करतं? पब्लिक आणि आयोजक. बरोबर आहे. सर्वच गोष्टीला हे दोघंच जबाबदार आहे. हां, दोन्ही कलाकारांना तुम्ही सारखे बघा. उलट मी तर म्हणते की डीजे शोपेक्षा लाईव्हचे कलाकार जास्त मेहनत करतात. बरोबर. त्यांची टीम मोठी असते, त्यांची रिहर्सल तेवढी तगडी असते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, पण तरी त्यांचं मानधन कमी, त्यांना कुठलीच गोष्ट व्यवस्थित प्रोव्हाइड केली जात नाही. स्टेज तर सीझनमध्ये लिटरली फोटो व्हिडिओ काढून इन्स्टाला अपलोड करावं असं वाटतं कधी कधी, की हे बघा हे नियोजन आयोजकांचं. बऱ्यापैकी ठिकाणी माझ्या ऑर्गनायझरनी मला थांबवलं आहे की नको करूस, आपल्याला शो करायचं आहे. बजरंगबली ब्रह्मचारी होते. कालभैरव यांचं देखील जर तुम्ही वाचन केलं तर त्यांचं देखील महात्म्य किती मोठं आहे. त्याचबरोबर मसोबा आणि अन्य असे देवता, ज्यावेळेस हे कलाकार आपल्या गावामध्ये आपण यात्रेनिमित्त बोलवतो, यांना कपडे बदलण्यासाठी ऑर्गनायझर किंवा जे कोणी आयोजक असेल ते काही व्यवस्था करत नाही. यांना त्या मंदिरामध्ये कपडे बदलावे लागतात. समजा काही मुलींना मासिक पाळी आलेली आहे किंवा बजरंगबली जर तिथं मंदिर आहे, तर अशा वेळेस यांनी कसे कपडे बदलायचे? मग यासाठी जिम्मेदार कोण? आयोजक का पब्लिक? तर मित्र हो, यासाठी दोघंही जिम्मेदार तेवढेच आहेत. एक तर तुम्हाला शो करायचा आहे तर यांची व्यवस्थित व्यवस्था करा.
मी तर म्हणेल शो का करायचा, हा नंगानाच तुम्हाला का बघायचा आहे? कुठंतरी हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे आणि कुठंतरी हा प्रश्न पब्लिकलाही पडला पाहिजे की आपण जे गावातली वर्गणी जमा करून जी आयोजकाला देतोय आणि मागणी करतोय, ह्यावेळेस काहीतरी ठसकेबाज झालं पाहिजे. एवढंच बघायचं तर काम करा पब्लिक, आपापल्या बायका तिथं स्टेजवर आणून नाचवा आणि बघा सर्वजण, गावातले सगळेजण. कुठंतरी धर्म बुडवण्यामध्ये तुम्ही पण जिम्मेदार आहात बरं का. गावातले सर्व लोक जे धर्माचा झेंडा घेऊन बाहेर फिरतात ना, फक्त ते धर्माचं लेबल लावता, आम्ही भगवे म्हण, आणि काय तर आम्ही आयोजक, आम्ही पब्लिक, बाया नाचवतो आम्ही आमच्या देवांच्या यात्रेनिमित्त. महाराष्ट्राचा बिहार होत नाही, तुम्ही सर्वजण मिळून करताय आणि कुठंतरी हे थांबवलं गेलं पाहिजे. आम्ही 3 तास कार्यक्रम करायला येतो ॲज अ कलाकार. आमच्याकडे ऑप्शन नसतं. जे आयोजक आम्हाला प्रोव्हाइड करतील तसंच आम्हाला करावं लागेल. चेंजिंग रूम तर नाहीच, पण मंदिर जरी भेटलं चेंजिंगला तरी आम्हाला तिथे चेंजिंग करावीच लागते. आमच्याकडे दुसरं ऑप्शनच नसतं. आमच्याकडेच नाही, प्रत्येक कलाकाराला हेच फेस करावं लागतं. यासाठी आयोजकांनी व्यवस्थित व्यवस्था करावी, नाहीतर कार्यक्रमच ठेवू नये. जर आपल्याच्याने व्यवस्थित व्यवस्था होत नाही तर कार्यक्रम ठेवू नका ना. आणि जर ठेवायचं आहे तर कलाकारांसाठी व्यवस्थित व्यवस्था करावी. मंदिरमध्ये चेंजिंग का करावत मुलींनी? पण आमची मजबुरी, आम्ही त्यांच्या गावामध्ये 3 तास कार्यक्रम करायला जातो, ती आमची मजबुरी असते, म्हणून आम्हाला तिथे करावंच लागतं. दुसरं ऑप्शनच नसतं काही. तर मित्र हो, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा. हा पॉडकास्ट तुम्ही व्यवस्थित बघा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. कारण का, आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन व्यक्ती आणि त्यांचं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत असतो आणि नवनवीन विषयाला हात घालत असतो. चला तर मग लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये भेटूया. धन्यवाद.